Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांचीही एंट्री. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची सूत्रांची माहिती. कौटुंबिक सोहळ्यानिमित्तानं गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधू अनेकदा एकत्र. मातोश्रीवर चाललोय म्हणत राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी. कुठे दौरा असं विचारताच मातोश्रीवर चाललो, राज ठाकरेंची गमतीशीर प्रतिक्रिया. चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही. राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला. लोकशाहीत कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार. ठोस निर्णय झाला की प्रतिक्रिया देईन. एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया. मुंबई पालिकेसाठी आम्ही खूप घाबरलोय, आम्हाला घाम आलाय. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांची नितेश राणेंकडून खिल्ली. एकाचे 20 आमदार तर एकाचे 0 आणि आमचे 132. हिंदुत्व सोडल्यामुळे ठाकरे ब्रँड बुडाला. नितेश राणेंचा ठाकरेंना टोला. नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये. शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून निलेश राणेंचा भावाला सल्ला. सभेत बोलणं सोपं, पण यामुळे कोणाचा फायदा होतोय? निलेश राणेंचा सवाल. दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कीर्तीकरांचं मोठं विधान. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार. गेल्या आठवड्यात मातोश्रीवर बैठक. युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर. चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा. राहुल गांधींना खोटं बोलायची सवय लागली आहे. राहुल गांधींनी सत्य स्वीकारावं. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया. लेखाला लेखाने उत्तर दिलं जाईल, फडणवीसांचा इशारा. महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप. निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लपवाछपवी. राहुल गांधींचा लेखातून आरोप. निवडणूक आयोगानं फेटाळले राहुल गांधींचे आरोप. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. तर कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नेरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं. लपवण्यासारखे काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या प्रकाशित करा. महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज जारी करा. निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट. सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का. 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला. सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती. विविध कारणांसाठी निधी वळवल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्हा दौऱ्यावर. विविध विकास कामांचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार. यावेळी मंत्री अतुल सावेही उपस्थित राहणार. शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा भारत-पाक युद्धविरामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न. व्यापार थांबवण्याच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इस्रायल आणि हमास युद्धाचा गाझापट्टीतील नागरिकांना मोठा फटका. 5 रुपयाला मिळणारा पार्लेजी बिस्किटचा पुडा युद्धग्रस्त गाझापट्टीत तब्बल 2,342 रुपयांना विकला जात असल्याची माहिती. 227 मुंबई पालिका वॉर्डाचा मनसेचा अहवाल तयार. गटाध्यक्षांचा लेखाजोखाही राज ठाकरेंकडे सुपूर्द. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत अहवाल सुपूर्द. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन महापालिका. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 9 जूनपासून प्रभाग गटनिहाय बैठकांचा धडाका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक. दुपारी 12:30 वाजता बैठक. उद्धव ठाकरे बैठकीत आढावा घेणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत केंद्रीय शाखा अध्यक्षांची बैठक होणार. 12 तारखेला शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन. बैठकीत मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार. सोलापूरच्या करमाळ्यात शरद पवार गटाची जिल्हा आढावा बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश. आमदार नारायण पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंची बैठकीला उपस्थिती. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक. जिल्ह्यातील शेतकरी महायुतीला त्यांची जागा दाखवतील, नाना पटोलेंना विश्वास. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक. आजपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार. संत गाडगे बाबा मंदिरापासून तुकडोजी महाराज समाधीपर्यंत बाईक रॅली निघणार. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण. ईडीकडून दिनो मोरियासह 8 जणांना समन्स. पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलवल्याची माहिती. 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई. जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देणार. जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या एमआयडीसीमध्ये 500 एकर भूखंड राखीव. मंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम कार्यक्रमात माहिती.
परळीतील गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिरातील एसी बंद, पंकजा मुंडेंनी जाहीर कार्यक्रमात प्रशासनाला खडसावलं. शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी प्रतिज्ञापत्र न मागण्याचे आदेश. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास. शिमल्यातल्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये सोनिया गांधींवर उपचार सुरू. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून पावसाळ्यापूर्वी नियोजन कार्याचा आढावा. आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक. मनपा आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश. मराठवाड्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देऊनही पाऊस पडला नाही. 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. पुण्याच्या हिंजवडीतील मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप. साचलेल्या पाण्यातून वाहनांचा प्रवास. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. पुण्यात आजही पावसाची शक्यता. शहर आणि जिल्ह्यासाठी येलो अलर्ट. पुण्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 1 तासाच्या पावसात नदी नाले तुडुंब. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर इगतपुरीत पावसाचा जोरदार पुनरागमन. अचानक आलेल्या पावसानं वातावरणात गारवा. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ. जूनच्या पहिल्या आठवड्यात धरणं भरायला सुरुवात. गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% पाणीसाठा जास्त. नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 7 धरणांनी तळ गाठला. धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यानं पाणी पातळीत घट. साठवण क्षमतेच्या 10% देखील पाणीसाठा उपलब्ध नाही. रायगड जिल्ह्यात 9 जूनपासून 23 जून दरम्यान जमावबंदी लागू. किल्ले रायगड परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा निर्णय. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार. अप्पर जिल्हाधिकारी संदेश शिर्केंकडून अधिसूचना जारी. पुण्याच्या कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेले वाहतूक बदल मागे. कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत. संत तुकोबांचा आषाढी वारीचा पालखी रथ. माणिक राजा आणि सोन्या राजा ही बैलजोडी ओढणार. कर्नाटक आणि सातारा जिल्ह्यातून खिलार जातीच्या 2 बैलजोड्या खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कौडगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 130 बैलगाडा सहभागी. आप्पासाहेब तरटे मित्रमंडळाकडून शर्यतीचं आयोजन. जळगावच्या चोपड्यात 5 महिन्यात 1,500 नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा. स्थानिक प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये ड्रोन फवारणी प्रशिक्षणाचं आयोजन. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक सादर. सोलापूरच्या करमाळ्यात विकसित गाव योजनेचा शुभारंभ. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींच्या हस्ते मार्गदर्शनपर शिबिराचा शुभारंभ. जळगावच्या चोपड्यात कुपोषित बालकांची तपासणी. सकस आहार आणि औषधीचे बालकांना वाटप. 84 बालक कुपोषित असल्याचं निदर्शनास आल्याची माहिती. पालघरमधील केळवे रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर गोळीबार. TV9च्या बातमीनंतर रिसॉर्ट मालकावर गुन्हा दाखल. पालघर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बीड जिल्ह्याला दहशतमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडून विशेष मोहीम. 5 महिन्यात मकोका आणि MPD अंतर्गत 17 कारवाया. पुण्यातील कासारसाईत भूखंडावरून वाद उफाळला. दोघांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल. हिंजवडी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. पुण्यातील शिरूरमध्ये शेतजमिनीच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी. नावरे ते चिंचणी रस्त्यावरील घटना. हाणामारीची घटना. दरवाढीमुळे बेस्टच्या मासिक उत्पन्नात. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.